श्री स्वामी समर्थ. प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येतील अशा अत्यंत महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टिप किंवा किचन ट्रिक्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी अनेक सोपे उपाय आहेत. माठाला ओल्या कपड्याने किंवा टॉवेलने गुंडाळून ठेवल्यास पाणी थंड राहते. तसेच माठाला नियमितपणे स्वच्छ करणे आणि तो कोरडा होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तर माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी उपयुक्त टीप खालीलप्रमाणे बघूया. टीप नंबर 2. माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी उपाय. माठाला ओल्या कापडाने किंवा कपड्याने गुंडाळा. माठाला ओला कपडा किंवा टॉवेल गुंडाळल्यास माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहते. माठ ओल्या झाल्यावर पाणी बाष्पीभवन होऊन थंडावा निर्माण होतो. टीप नंबर 3. माठाला सावलीमध्ये ठेवा. माठ उन्हात ठेवल्यास पाणी गरम होते. त्यामुळे माठ सावलीत किंवा थंड ठिकाणी ठेवावा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 4. माठ नियमितपणे स्वच्छ करा. माठात पाणी भरण्यापूर्वी माठ स्वच्छ करणे आवश्यक आहे. माठातील गाळ आणि घाण यामुळे पाणी खराब होऊ शकते. त्यामुळे माठ नियमितपणे स्वच्छ करा. तर अत्यंत महत्त्वाच्या व उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 5. माठ कोरडा होऊ देऊ नका. माठ कोरडा झाल्यावर त्याचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे पाणी थंड होत नाही. त्यामुळे माठ नेहमी ओला ठेवा. तर प्रत्येक महिलेने ही टीप लक्षामध्ये ठेवा. टीप नंबर 6. माठात पाणी भरण्यापूर्वी थंड पाणी वापरा. गरम पाणी भरल्यास माठ गरम होऊन पाणी देखील गरम होईल. त्यामुळे माठात नेहमी थंड पाणी भरा. तर माठातील पाणी थंडगार होण्यासाठी माठ वापरताना प्रत्येक महिलेने किंवा गृहिणीने ही काळजी तर नक्कीच घ्या. टीप नंबर 7. माठाची नियमितपणे स्वच्छता करा. माठ स्वच्छ ठेवल्यास पाणी अधिक स्वच्छ आणि थंड राहण्यास देखील मदत होते. गरम पाणी आणि सैंधव मीठ वापरून माठ धुवू शकता, ज्यामुळे वास आणि अशुद्धता निघून जातात. टीप नंबर 8. वाळूचा वापर. माठाच्या खाली वाळूचा ढीग ठेवावा, ज्यामुळे माठातील पाणी थंड राहण्यास मदत होते. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप. अति तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने केस लवकर पांढरे होतात. त्यामुळे जंक फूड खाण्यापेक्षा फळं, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, ड्रायफ्रूट्स खावेत. यामुळे फक्त आपले केसच नाही तर आपले आरोग्य देखील चांगले राहते. तर निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले केस काळेभोर लवकर ते पांढरे होऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ही टीप फॉलो करा. टीप नंबर 9. केस गळती खूपच होत असेल तर ओनियन ऑइल केसांना लावल्यास केस गळतीमध्ये फरक जाणवतो. लक्षामध्ये ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 10. काही वेळेस केस गळती अति प्रमाणात मेडिसिनचा वापर केल्याने किंवा दीर्घकाळ आजारी राहिल्यामुळे देखील होऊ शकते. यामुळे जास्त काळजीही करू नये. ज्यावेळेस मेडिसिन बंद होतात, आजारपणातून आपण व्यवस्थित बाहेर येतो, तेव्हा आपोआप केस गळती कमी होते. तर बऱ्याचशा महिलांना केस गळतीचा प्रॉब्लेम होत असेल तर त्या बऱ्याचशी काळजी करतात. त्यांनी ही टीप नक्कीच लक्षामध्ये ठेवा. टीप नंबर 11. अतिप्रमाणात ताणतणाव आणि टेन्शन घेतल्यामुळे देखील केस गळण्याची समस्या होते. म्हणून शक्यतो टेन्शन फ्री आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर 12. केमिकलयुक्त आणि स्मेल म्हणजेच वास येणारे तेल केसांसाठी वापरू नका. ज्या तेलामध्ये सुगंध नसतो असेच तेल आपल्या केसांसाठी योग्य असतात. तर केसांच्या कोणत्याही समस्या होऊ नयेत यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करू शकता. टीप नंबर 13. उन्हाळ्यात शक्यतो पांढऱ्या रंगाचे
आणि फुलबाह्याचे कपडे घालावेत. जर बाहेर जायचे नसेल तरी म्हणजेच आपण घरात जरी राहायचे असेल आपल्याला तरी देखील घातले तरी चालते. यामुळे तुम्हालाही सनस्क्रीन लावायची देखील गरज पडत नाही, कारण सनरेज डायरेक्ट हाताच्या स्किनवर पडत नाहीत. तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येकानेच आपल्या स्किनसाठी ही काळजी तर नक्कीच घ्यावी. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 14. झटपट गोरे होण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रीम्स चेहऱ्याला लावू नयेत. कोणतीही क्रीम घेण्यापूर्वी स्किन स्पेशालिस्टचा सल्ला नक्की घ्यावा किंवा आधी कोणीतरी वापरलेली ही क्रीम असेल आणि त्या क्रीमचा कोणताही साईड इफेक्ट झाला नसेल तरच ती क्रीम घ्यावी किंवा खरेदी करावी. काही केमिकल असे असतात ज्यामुळे स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची पुढील टीप: कोणतीही ब्युटी क्रीम खरेदी करताना छोट्या क्वांटिटीमध्ये खरेदी करावी, कारण आपल्याला ती क्रीम सूट झाली नाही तर आपले पैसे देखील कमी वेस्ट होतात. एकदा जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये क्रीम घेतली तर आपले पैसे देखील वेस्ट होतात आणि ती क्रीम देखील वाया जाते. तर बाजारातून कोणतीही ब्युटी क्रीम खरेदी करताना ही टीप लक्षात ठेवा. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाची टीप नंबर 15. सगळ्यात वाईट आहार म्हणजे जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर, फॅट्स आणि मीठ असलेले अन्न. जे अन्न आरोग्यासाठी फारच आपल्या हानिकारक आहे, जसे की पिझ्झा, बर्गर, चिप्स, बिस्किट. याच्या सेवनाने डायबिटीज, हृदयविकार, आतड्याचे आजार, कॅन्सर यासारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर व व्हिडिओला एक लाईक नक्की करा. टीप नंबर 16. नाकावर किंवा नाकाच्या आजूबाजूला खूप जास्त व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स झाले असतील तर थोडेसे तांदळाचे पीठ, दही, बटाट्याचा रस, हळद मिक्स करून हलक्या हाताने स्क्रब करावे. यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स नाहीसे होतात. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व अत्यंत महत्त्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.